नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण निवडणुकीच्या अनुषंगाने हे जे काही व्हिडिओ करतोय त्यामध्ये प्रत्येक नगरपालिका जसं आपण मांडणी केली त्यांची, पण एक वेगळ्या काही गोष्टी आपल्याला या नगरपालिकेच्या अनुषंगाने दिसत आहेत आणि ही जी निवडणूक आहे त्यामधलं काही वैविध्य आपण म्हणजे पक्ष, उमेदवार, एकमेकांवर केलेले आरोप, प्रत्यारोप हे सगळं आपण नक्कीच बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. पण यामध्ये काय एक सातारा जिल्ह्याचं आपण एक वेगळेपण जे आहे किंवा वेगळ्या काही गोष्टी होणार आहेत असं आपल्याला वाटतंय. त्यामध्ये काय आहे हे पाहणं आपल्याला जरा वेगळा विषय घेऊन आपण आज हा जो काही व्हिडिओ आहे तो तयार करणार आहे. सातारा जिल्हा हा आपल्याला माहिती आहे एकेकाळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, काकासाहेब चव्हाण किंवा त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा विलास काका पाटील उंडाळकर असतील, लक्ष्मणराव पाटील तात्या असतील, अशा अनेक मंडळींनी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या जिल्ह्याची एक राजकीय नींव, पाया ज्याला म्हणतो आपण, तो ठेवलेला पाहायला मिळतो. अनेक मोठे काँग्रेसचे नेते सातारा जिल्ह्यात साताऱ्याच्या बांधणीकरता प्रयत्नशील होते. म्हणजे ते मोठे होते मात्र त्यांच्यापेक्षाही खूप मोठे म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांसारखेच मोठे नेते असल्यामुळे ते राज्यस्तरीय राहिले किंवा जिल्ह्यापुरते मर्यादित त्यांनी आपलं कार्यक्षेत्र मानून काम केलं. असा हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. त्यानंतर जसं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार काँग्रेसमधून फुटल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आणि हा जो काही बालेकिल्ला काँग्रेसचा होता हा आपसूक शरद पवार यांच्या हातात आला. शरद पवार यांनी आपली एक मजबूत फळी आणि शरद पवार यांच्यावर प्रेम करणारी एक मजबूत फळी साताऱ्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. म्हणजे त्याच्यामध्ये स्वर्गीय सुधीर धुमाळ यांच्यासारखी मंडळी आपल्याला माहिती आहेत किंवा प्रत्येक गावांमध्ये अशा पद्धतीची त्यांची जी मंडळी होती की त्यांनी शरद पवार यांच्यावर मनापासून प्रेम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस उभारणीमध्ये खूप सक्रिय भूमिका बजावली. म्हणजे जसं आपण उल्लेख केला की विक्रमसिंह पाटणकर यांनी सगळ्यात पहिल्यांदा शरद पवार यांना राष्ट्रवादी स्थापन झाल्याबरोबर पाठिंबा दिला. राम मंदिरामध्ये त्यांनी बैठक आयोजित केली आणि पहिल्यांदा कोणत्याही विना अट विना शर्त शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे अशा पद्धतीचा एक बालेकिल्ला राष्ट्रवादीचा झाला होता. आज हा बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जवळपास गेल्यात जमा आहे. पुढची 5-10 वर्ष तरी भारतीय जनता पक्ष या किल्ल्यावरून स्वतःचा ताबा सोडेल किंवा त्यांच्याकडून जर सक्षम विरोधी पक्ष निर्माण झाला नाही तर घेतला जाईल असं वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे प्रयत्न करतायत. सातारा विशेषतः सातारा शहर, सातारा नगरपालिका यामध्ये 2 राजांच्या विरोधात एक नगराध्यक्ष उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देणारे, थेट त्यांच्या समोर येऊन प्रचार करणारे किंवा 2 राजांच्या समोर न येता पडद्याआड राहून प्रचार करणारे किंवा शशिकांत शिंदे यांना पाठबळ देणारी अनेक मंडळी आहेत. तेव्हा हा एक वेगळा प्रयोग जर काही शिवसेना, राष्ट्रवादी याच्यासारखा जिल्ह्यामध्ये होताना म्हणजे अशा पद्धतीची वाटचाल सुरू झालेली आहे का असं एक दिसतंय आपल्याला. राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीचे प्रयोग सुरू झालेले आहेत आणि साताऱ्यामध्ये तो होईल का असं शशिकांत शिंदे म्हणतायत. थोडक्यात अशा पद्धतीचे प्रयोग आता व्हायला लागलेले आहेत, होणं दिसायला लागलेलं आहे. साहजिकच शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी एका वेगळ्या अर्थाने प्रयत्न करते. अजित पवार आणि जर काही ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर महायुतीचे जे पक्ष 3 आहेत, शिवसेना, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष, हे तिघच बहुतेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतात. ही एक वेगळ्या पद्धत म्हणजे वाईसारखी जर काही आपण नगरपालिका बघितली तिथं भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी अशा पद्धतीची लढत आपल्याला पाहायला मिळते. अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हे एक ठळक उदाहरण आपण सांगतोय. अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. हे एक वैशिष्ट्य आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आता काँग्रेसची हाताचा पंजा ही खूण ही खूपच पाहायला दुर्मिळ झालेली आहे. शोधून आपल्याला हे पाहावं लागेल की हाताचा पंजा किती ठिकाणी म्हणजे वाईच्या नगराध्यक्षपदाकरता काँग्रेसचा एक उमेदवार आहे, पण खूप क्वचित हे घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. काँग्रेस मुक्त सातारा जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे का असा प्रश्न आता नक्कीच आपल्याला उपस्थित करावा लागणार आहे. जी मोठी पक्षांतरं झाली नगराध्यक्ष पदाकरता ती सुद्धा आपल्याला या वर्षीचं
या वर्षी होणाऱ्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आपल्याला वाई असेल, रहमतपूर असेल, अशा अनेक ठिकाणी आपल्याला किंवा साताऱ्याचं नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक असेल, यामध्ये विरोधी पक्षातले उमेदवार किंवा मूळ उमेदवार हे पक्ष बदलून आलेले आहेत आपल्याला असं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात आयाराम गयाराम संस्कृती परत म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे, त्यानंतर राष्ट्रवादी किंवा शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोक इकडनं तिकडं जाताना नेते पाहायला मिळतात. तेव्हा ही एक वेगळी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल. थोडक्यात सातारा जिल्ह्याची जी नगरपालिकेची निवडणूक आहे ती त्यामध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स, वेगवेगळ्या पद्धतीचे नेते, एकमेकांच्या विरोधात असणारे विचार असणारे नेते आता निवडणुकीसाठी एकत्र आलेले पाहायला मिळतात. अर्थात मतदार सुज्ञ आहेत, सुज्ञपणे त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. निवडणुकीसाठी मतदानाला बाहेर पडलं पाहिजे. केवळ सुट्टी मिळाली म्हणून बाहेर गावी जाणं हे योग्य नाही. लोकशाही आपल्याला टिकवायची आणि सक्षम करायची आहे, त्याकरता मतदान केलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. पाहत राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली मतं कळवत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.